एकला चलो रे अशाच पद्धतीनं पालकमंत्री संजय शिरसाट यांचा कारभार सुरू आहे अशी चर्चा शहर आणि जिल्ह्यातल्या आमदारांशी समन्वयच नाही असा आरोप आणि याच नाराजीचा स्फोट थेट बैठकीत झाला। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिरसाटांना टार्गेट करण्यात आलं। नेमकं या बैठकीत काय घडलं पाहूयात या रिपोर्टमधून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमधल्या शिवसेनेतील गटबाजी आटोक्यात आणण्यासाठी मोठी जबाबदारी दिली ते आपले चिरंजीव आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6 आमदार, 1 खासदार, महापालिकेत 13 नगरसेवक आणि जिल्हा परिषदेत 21 सदस्य अशी शिंदेंच्या शिवसेनेची ताकद आहे। पण एवढं सगळं असूनही पक्षांतर्गत वर्चस्ववाद आणि भाजपसोबतच्या राजकीय समीकरणांमुळे पक्षाचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र आहे आणि या सगळ्याला कारणीभूत हे पालकमंत्री संजय शिरसाट असल्याचा आरोप होतोय। कारण शिरसाट हे फक्त स्वतःच्या कुटुंबियांना आणि समर्थकांनाच प्राधान्य देतात, याशिवाय कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करतात असा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला। आणि याच मुद्द्यांवरून रविवारी श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत आणि मंत्री संजय शिरसाट हजर असलेल्या बैठकीत मोठा स्फोट झाला। डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या या आढावा बैठकीत उपमहापौर राजेंद्र जंजाल यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी थेट संजय शिरसाट यांना टार्गेट केलं। संजय शिरसाट कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, निवडणुकीत फक्त कुटुंबासाठी वेळ देतात, कामं करत नाहीत, बंगल्यावर योग्य वागणूक मिळत नाही अशा अनेक तक्रारी पदाधिकाऱ्यांनी शिंदेंसमोर मांडल्या। इतकंच नाही तर काही उमेदवारांना जाणीवपूर्वक पाडल्याचा आरोप सुद्धा या पदाधिकाऱ्यांनी केला। विशेषतः शिरसाट या बैठकीत उपस्थित होते आणि बैठकीतच ते विजिबली अस्वस्थ झाल्याचं दिसूनही आलं। याच वेळी शिरसाटांनी बचावात्मक भूमिका घेत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आणि तपास करा असं म्हणत वेळ मारून नेल्याची चर्चा आहे। याच बैठकीत आणखी एक वेगळंच चित्र दिसलं, ते म्हणजे खासदार संदीपान भुमरे यांना हिरो मानलं जात होतं आणि संजय शिरसाट हे विलन ठरत होते अशी चर्चा आहे। मग स्वतः श्रीकांत शिंदेंनी सुद्धा आपल्या भाषणात भुमरेंकडून काम करण्याची पद्धत शिका, सगळ्या गोष्टी माझ्या कानावर आल्यात, मी एकनाथ शिंदेंना सांगणार आहे असं स्पष्टपणे सांगितलं। त्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांचं टेन्शन अधिकच वाढल्याचं बोललं जात आहे। दरम्यान माजी मंत्री अब्दुल सत्तार हे सुद्धा या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। छत्रपती संभाजीनगर हा खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र मागील काही महिन्यांमध्ये गटबाजी वाढणं, समन्वयाचा अभाव असणं, संघटना कमकुवत होणं यामुळे शिवसेना पक्ष हा बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे। आता अपेक्षा अशी व्यक्त होतीये की एकनाथ शिंदेंनी स्वतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घालावं, अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते। त्यामुळे आता बैठकीत उघड झालेले मतभेद, नेत्यांमधला संघर्ष आणि वाढत चाललेली गटबाजी, छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेचं भवितव्य आता कोणत्या दिशेने जाणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे। तरी आपल्याला याविषयी काय वाटते आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।